महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यभर संप पुकारला। आपण नांदेडमध्ये जे चित्र पाहतोय सगळे कर्मचारी या ठिकाणी आणि जोरदार घोषणाबाजी करताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। आमच्या मागणी मान्य झाली पाहिजे अशी सगळी मागणी विजेच्या कर्मचाऱ्यांची आहे आणि पूर्ण 72 तास जे आहे ते सगळे कर्मचारी संपावर आहेत। त्यामुळे जे आहे ते विद्युत पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। आपण या ठिकाणी जे आहे ते महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय मागणी आहे? आपण आज संपावर गेला। या राज्यभर सध्या आमच्या महावितरण कर्मचाऱ्यांचं संयुक्त कृती समितीचं आंदोलन सुरू आहे, संप सुरू आहे आणि राज्यातील बलाढ्य म्हणून 7 संघटना या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहे। महावितरण कंपनी वाचली पाहिजे, महत्वाचा मुद्दा आहे आणि पुनर्रचना रद्द झाली पाहिजे। कर्मचाऱ्यांना पेन्शनची अंमलची लागू झाली पाहिजे। मागासवर्गीयांचा विशेष अनुशेष भरणं बाकी आहे तो भरला पाहिजे। अशा विविध मागण्यासाठी आज आमचा संप आहे। 3 दिवस हा संप आहे। संयुक्त कृती समिती अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांचा संप आहे। राज्यभर 90% आमचे कर्मचारी संघटना आणि आमचे बांधव या कामगार तळूमध्ये आजच्या आंदोलनामध्ये संपामध्ये सहभागी झालेले आहेत। सरकारने आमच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे आणि मागण्या सोडवण्यासाठी आमचा हा 3 दिवसाचा संप आहे। काय सांगाल, तुम्ही संपावर गेल्यामुळे जे ते काय परिणाम होणार आहेत? आज या 72 तासाच्या संपामध्ये आमच्या प्रमुख संघटनेच्या आदेशानुसार आमची संलग्नित असलेली महाराष्ट्र वीज उद्योगातील वास्तृत कामगार संघटना, या संघटनेमध्ये कार्यरत असलेले आमचे वास्तृत कामगार यांचं जी 2024च्या माध्यमातून 19% पगारवाढ झालेला होता, तो आज 2025 ऑक्टोबर महिना आला तरी नांदेड परिमंडळामध्ये या कामगाराला मिळवून देण्यात आलेला नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, या मुख्य कार्यालयाने जे परिपत्रक काढलं होतं की या कामगाराचं कोणत्याही खाजगी बँकेमध्ये पगार खाते न काढता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढा आणि जे आर्थिक शोषण या कामगाराचं होतं ते 12-13 हजार रुपये कामगाराला जी संबंधित ठेकेदार देतात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे। एखाद्या बाय चान्स समजा एखादा वीज अपघात झाला आणि त्या ठिकाणी जर बाहेर कामगार मरण पावला तर त्याला बँकेचा जे विमा असतो ते विमा मिळाल्यानंतर या कामगाराचा जे परिवार आहे ते कुठेतरी आर्थिक परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये सांभाळून घेतल्या जाईल। त्या मागण्यासाठी दुसरी आमची महत्वाची मागणी आहे की या ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये या 3 महिन्याचा पगार या प्रशासनानं थांबवला। यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पण आमच्या पत्राची दखल या नांदेड परिमंडळातील अधिकाऱ्यांनी कोणतीही न घेतल्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला या 72 तासाच्या संपामध्ये आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याचा मार्ग आम्हाला निवडावा लागला। यासाठी आज आम्ही आंदोलन आमचं साखळी उपोषण या ठिकाणी आम्ही बसलेले आहोत। मला एवढं सांगायचं होतं। तुम्ही हे सगळं आंदोलन करताय म्हणून जे ते मेसा लागू केला, लागू करणं सरकारचं कामच आहे। सरकारचं पहिल्यापासून काम आहे की तोडा फोडा आणि राज्य करा, असंच केलंय त्यांनी। सगळ्या संघटनांमध्ये फूट पाडली, भल्या मोठ्या संघटना होऊन बसल्या आणि बेसलेस विचार ह्याच्या पाठीमागे काम करत आहे। मला हे सांगायचं, सरकारला जाग आली पाहिजे या बाबतीमध्ये की वीज कंपन्यांचं एकदा कंपनीकरण झालं, मंडळ होतं, कंपनीकरण आम्ही मान्य केलं कर्मचाऱ्यांनी, त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल केला? काही नाही, त्यापेक्षा बदतर अवस्था झाली, भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली। मोठे आज बघा की कर्मचारी भिकायला लागलेत आणि गुत्तेदार आज करोडोपती होऊन गेले। तर काल स्कूटरवर येणार गुत्तेदार आज मोठ्या इनोवा मधून फिरताना दिसतो, मोठ्या गाड्यामधून फिरताना दिसतो। आणि आजही रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून काय सरकारचं धोरण आहे, तर जे काम अगोदर 25 लोक मिळून करायचे ते काम आता 12 लोकांना करायला सांगतायत। जे लोक अगोदर आम्ही 1 लाखात काम करायचं आता 60,000मध्ये 50,000मध्ये काम करा म्हणतात। हे सगळं वेगवेगळं करून सरकारला तोडून त्याला मोकळं विकून मोकळं व्हायचंय, पण सरकारला मोकळं होऊन चालणार नाही। सरकार मोकळं व्हायसाठी नसते, सरकारनं कसं सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे, बांधलं पाहिजे, एक मुष्ट घेऊन या राज्याचा विकास केला पाहिजे, ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण राज्य केलं पाहिजे। यांचं धोरण वेगळंच आहे। कर्मचाऱ्याला तोडून काही तुम्हाला मिळणार नाही। एकीकडे शेतकरी हवालदिल झाला, आता तुम्ही शेतकऱ्याला कर्मचाऱ्याला तुम्ही 20 कर्मचारी रस्त्यावर आणता, ही गोष्ट फार चुकीची आहे। सरकारने वेळीच यामध्ये सध्या घ्यावं आणि यामध्ये चर्चेला समोर यावं। काय सांगाल, नांदेड जिल्ह्यात जे किती कर्मचारी संपावर गेले? नांदेड जिल्ह्यातील या कृती समितीमधील जवळपास 80% कर्मचारी संपावर आहेत। जे वैयक्तिक स्वार्थापोटी काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, कंपनी जर राहणार नाही तर त्यांचं काय होणार? कंपनी जिवंत ठेवण्यासाठी ही जे महाराष्ट्र शासनाची सरकारी कंपनी आहे, जे 1960 पासून वीज उद्योग ज्यांनी खांद्यावर डोंगर दरीवर नाही त्या ठिकाणी दिवा लावलेला आहे, त्या ठिकाणी अदानी अंबानी दिवा लावू शकते का? आणि मोठ्या भांडवलदाराच्या घसात जे घालण्याचा सरकारचा डाव आहे, यासाठी हा संप आहे।
आम्ही सरकारला आणि प्रशासनाला वेळोवेळी सूचना मांडलेल्या आहेत. त्यांना लेखी सुद्धा नोटिसाद्वारे व्यवस्थित मागण्या मान्य केलेल्या आहेत. पण त्यांनी एकतर्फी निर्णय घेण्याचा हा जे डाव आहे हा चुकीचा आहे. हे जनतेचं जे आहे, हे ग्राहकांना सेवा देणं, हे कंपनीतले अहोरात्र जीवाची पर्वा न करता झडणारे जे कामगार आहेत, जे परमनंट कामगार आहेत, त्यांनी अहोरात्र करून हे डोलारा उभा केलेला आहे. हे डोलारा जिवंत राहावा आणि हे ग्राहकाची जे हे जनतेचं कंपनी आहे हे अबाधित राहावं यासाठी आंदोलन आहे. पण सर तुम्ही हा सगळा संप पुकारताय, मात्र जे ते महावितरणनं पर्याय व्यवस्था केली, टोल फ्री नंबर सुद्धा दिलाय काय अडचण आली तर, म्हणजे तुमच्या संपाचा काही परिणाम होत नाही असं समजायचं? हे तर व्यवस्थापनाचं नेहमी चालू असते की संपाचा काही परिणाम झाला नाही, पण वास्तविक पाहिलं तर हा संपाचा फार मोठा परिणाम आहे. कारण देशातल्या 86,000 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 70,000 कर्मचारी संपावर आहेत. फक्त टेलिफोनवर वीज लाईट चालू होत नाही, जोपर्यंत ही वीज चालू आहे तोपर्यंत चालू आहे, पण इंटरप्शन आल्यानंतर त्याला चालू करण्यासाठी कोणी माणूस नाही या वीज उद्योगाकडे. हा संप, या संपाचं एक विशेष सांगतो मी तुम्हाला. आजच्या या काळामध्ये पूर्वी आम्हाला जेव्हा संप करावा लागायचा तो काही आपल्या आर्थिक मागण्यासाठी, पण आज तो तसा संप नाही. आज आमचा उद्योग वाचवण्यासाठी संप आहे. हा संप जो आहे हे जे जनतेची मालमत्ता आहे, ही 60-70 वर्षामध्ये जनते मागील सरकारने जी तयार केलेली जी मालमत्ता आहे जनतेच्या नावानं, ती मालमत्ता आता काही खाजगी उद्योगाच्या घशात घालण्यात चाललंय. आणि तेव्हा हा कामगार जागृत होऊन देशाच्या जनतेलाही तो जागा करू इच्छितोय की हे जे तुमची संपत्ती आहे ती काही ठराविक उद्योगपतींना दिल्या जात आहे. त्यासाठी हा संप आहे आणि या संपाचं विशेष कौतुक करण्यासाठी आम्ही बाहेरून या ठिकाणी आलेलो आहोत. जनतेचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात या संपाला पाठिंबा आहे. धन्यवाद. सर शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे, पुढची काय भूमिका असणार आहे, काय इशारा असणार आहे? हे आमच्या 7 संघटना कृती समितीनं जे काही आम्ही या संपाची नोटीस दिली आणि पुढची भूमिका 3 दिवसामध्ये या मुख्यमंत्र्याला आणि या प्रशासनाला जर जाग आला असेल तर नंतर आम्ही बेमुदत सुद्धा संप करू शकतो. ही आमची 7 संघटनाची मागणी आहे आणि यानंतर आताच प्रशासन जागं व्हायला पाहिजे. आज नसता उद्या आम्हाला 7 संघटनेच्या कृती समितीला चर्चेला बोलवायला पाहिजे. आज जर बोललेलं नसेल तर या 3 दिवसानंतर आम्ही बेमुदत सुद्धा कंटिन्यू आम्ही संप करतो. ही चर्चा राज्य पातळीवर झाली पाहिजे ना? हा, ही चर्चा राज्य पातळीवर मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांना आम्ही अगोदर 1 महिन्यापूर्वी आम्ही नोटीस दिली होती कृती समितीनं, परंतु ते असं म्हणत आहे की काही संप होते की नाही. परंतु आज महाराष्ट्रामध्ये 70 ते 80% काही संप झालेला आहे आणि जे काही छोट्या मोठ्या संघटना आहेत ते अरे बाबा आज जरी आम्ही बुडालो तरी पण उद्या तुम्ही बुडणारच आहात ना. परंतु आज सगळ्या संघटनेला आम्हाला विनंती करायची आहे की बाबा आमच्या सोबत या कृती समिती सोबत या आणि लाईव्ह स्टॉपला 8 घंटे आमच्या कृती समितीचं म्हणणं आहे की लाईव्ह स्टॉपला 8 घंटे ड्युटी देण्यात यावी, ही सुद्धा आमची मागणी आहे. तरी पण आपण हे जर प्रशासन ऐकलं ठीक आहे, याला ताळ्यावर आणायचं. आम्ही याच्या अगोदर मी ताळ्यावर आणलं होतं, पण आता इथून सुद्धा आम्ही 3 दिवसाचा इशारा संप दिलेला आहे आणि यानंतर जर इशारा संप या 3 दिवसात मिटला गेला तर आम्ही बेमुदत आंदोलन करू, बेमुदत संप करू. निश्चित आपण बघतो हे सगळे महावितरणचे कर्मचारी होते ज्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारलाय. जर 72 तासात तोडगा नाही निघाला तर आम्ही बेमुदत संप पुकारू असा इशारा सुद्धा यांनी दिलाय. आता यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.